हे प्रकार पाहिलेले आहेत आपण. बरोबर आहे. हो. मुख्य दोन प्रकार, मैदानी खेळ आणि बैठे खेळ, आणि दुसरे इतर प्रकार. ठीक आहे. बरोबर आहे. हो. या प्रकारे आपण टाइप्स ऑफ कोर्ट असा हा भाग पाहिलेला होता. तर त्याच्या पुढे बघूयात काय आहे. गट कसे पडतात खेळामध्ये. काय सांगितलं? नको. फॅन चालू आहे. लाईट तेवढीच आहे काय? पुढे जाऊयात आता. जसं आपण खेळाचे विविध प्रकार बघितले खेळाच्या पाण्यावरून, बरोबर आहे, तसंच त्याचे दोन गट सुद्धा होतात. म्हणजे कशावरून, तर त्या खेळामध्ये किती जण सहभागी होतात. एक दोघं सहभागी होतात, एक जण म्हणजे त्याच्या पुढचा प्रतिस्पर्धी, एक जण सहभागी होतो का अनेक जण सहभागी होतात, म्हणजे संघ सहभागी होतो. याच्यानुसार सुद्धा खेळाला आपण पाहता येईल. तर काय म्हणलेलं आहे बघा, वैयक्तिक व सांघिक खेळ असे दोन प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतील. तर वैयक्तिक खेळामध्ये काय म्हणलंय, खेळ खेळण्याच्या पद्धतीवरून वैयक्तिक व सांघिक असे दोन गट पडतात खेळाचे. तर वैयक्तिक खेळामध्ये बघा काय सांगितलंय, यामध्ये स्वतः एक व्यक्ती व समोरील व्यक्ती म्हणजे प्रतिस्पर्धी असे मिळून दोघे जण सहभागी होतात. म्हणजे थोडक्यात आपण कुस्ती समजूयात उदाहरणासाठी. कुस्तीमध्ये आपण स्वतः एक असतो खेळाडू, खेळणारा एक, आणि त्याचा एक प्रतिस्पर्धी, म्हणजे याला म्हणायचं आहे वैयक्तिक खेळ. अशा खेळामध्ये खेळाडूंचे व्यक्तिमत्व व वैयक्तिक कौशल्य पण असलं लागते. आता इथे बघा, याच्यावर जबाबदारी मात्र सर्वस्व कुणावर असते, स्वतः एकटा जो खेळणार आहे त्याच्यावरती असते. आणि त्याच्यामुळं जे काही आहे, जे काही प्रयत्न करायचे, जे काही ताकद लावायची आहे ती एकट्यानंच लावायची आहे. म्हणजेच याच्यातून त्याचं व्यक्तिमत्व व वैयक्तिक कौशल्य मात्र त्याला पणाला लावावं लागतं. बरोबर आहे. आता कौशल्य म्हणजे काय, वैयक्तिक कौशल्य याच्यामध्ये कौशल्य म्हणजे त्या त्या खेळातील अटी किंवा कौशल्य म्हणजे तो खेळ कशा प्रकारे जिंकता येईल, विजय कसा मिळवता येईल त्या खेळामध्ये, त्यासाठी लागणारे विविध कौशल्य. बरोबर आहे. विविध अटी असतील किंवा त्या खेळाचे नियम असतील किंवा छुप्या अटी असतील. बरोबर आहे. अशा निपुणता सर. काय म्हणला, निपुणता. हो हो, निपुणता म्हणजे त्याला स्वतःचं कौशल्य पणास लावावं लागतं. बरोबर आहे. त्यासोबत त्या खेळाडूमध्ये चिकाटी म्हणा, दमदारपणा, क्रीडा कौशल्य, खेळाडू वृत्ती या गुणांना त्यात वाव मिळतो. पुण्या खेळामध्ये, ह्या वैयक्तिक खेळामध्ये त्याच्यामध्ये दमदारपणा असायला पाहिजे. त्यावेळेसच तो त्या खेळामध्ये ठामपणे शेवटपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगली प्रतिक्रिया करू शकतो. क्रीडा कौशल्य आताच म्हणल्याप्रमाणे मी, बरोबर आहे, त्या 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 खेळामधील विशेषत्व त्यानं प्राप्त करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि खेळाडू वृत्ती या गुणांना अशा खेळामधून वाव मिळतो. त्यासोबत पुढे काय सांगितलं आहे बघा, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती हे प्रकार आहेत म्हणजे वैयक्तिक खेळाचे. मुष्टियुद्ध असेल म्हणजेच बॉक्सिंग, हे सर्व प्रकार वैयक्तिक मैदानी शर्यती वैयक्तिक खेळांच्या प्रकारामध्ये येतात. मैदानीमध्ये काय येईल वैयक्तिक, हो, धावण्याची शर्यत. बरोबर आहे. याच्यामध्ये तो स्वतः एक सहभागी असतो. इतर पण असतात, पण संघ स्वरूपामध्ये नाही, संघ नसतो, स्वतः एकटा एक असतो आणि इतर
प्रतिस्पर्धी असतात, बरोबर आहे. आणि अशा वेगवेगळे खेळ हे वैयक्तिक खेळामध्ये आलेले दिसून येतात, बरोबर आहे. हा झाला वैयक्तिक खेळ. पुढे काय आहे? सांघिक खेळ. सांघिक खेळामध्ये अनेक खेळाडूंचा एक संघ असतो, बरोबर आहे. जसं त्या खेळामध्ये एक एकटा होता, तसंच यामध्ये मात्र अनेक जण एकत्र येतात. जसं की क्रिकेट असेल तर 11 जण येतात, बरोबर आहे. कबड्डी असेल, खो खो असेल किंवा इतर कुठली स्पर्धा असतील, त्यामध्ये मात्र ते एकत्र यावं लागतात. आणि जसं वैयक्तिक कौशल्य इथं होतं वैयक्तिक खेळामध्ये, तसं वैयक्तिक कौशल्य तर लागतंच, परंतु यामध्ये सर्व जोर हा एकट्यावरती नसतो, बरोबर आहे. पूर्ण संघावरती असतो. फक्त एकटाच चांगलं खेळला की इतकं इथं पुरेसं पडत नाही. त्यासोबत त्याच्या सोबतीला असणारे ते पण व्यवस्थित खेळायला पाहिजेत, तरच संघ विजयी होतो, बरोबर आहे. तर पुढे काय म्हणले बघा, अशा सांघिक खेळात सांघिक भावना, सहकार्य, नेतृत्व. आता या सांघिक खेळामध्ये एक जो असतो टीमचा लीडर असतो बघा, तो तो सर्वांना हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो, किंवा काय सूचना असतील हे सर्व त्याच्याकडून प्राप्त होत असतं. तू असं कर, तू हे कर, तू ते कर, तू असं करू नको, हे सगळं त्याच्याकडून ह्या सूचना मिळतात. म्हणजेच या ठिकाणी नेतृत्व कसं करावं हे या ठिकाणी विद्यार्थी शिकू शकतात, बरोबर आहे यामधून. पुन्हा सहकार्य काय आहे बघा, सहकार्य म्हणजे एकमेकाला मदत करणे, बरोबर आहे. अलीकडच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये एकमेकांना मदत करण्याचा प्रकार लयास चाललेला आहे, बरोबर आहे का. तर अशा खेळामधून आपण एकमेकांना मदत करत असतो. आता कबड्डीचा संघ आहे, तर सर्वजण एकत्र येतात, एकमेकांना मदत करतात आणि पूर्ण आलेल्या खेळाडूला त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात, बरोबर आहे. तर सहकार्याची भावना त्यामधून निर्माण होते. तसंच सांघिक भावना, संघात्मक राहणे म्हणजे मिळून मिसळून राहणे, बरोबर आहे. ही सुद्धा भावना अशा खेळामधून निर्माण होते. सांघिक भावना, सहकार्याची भावना आणि नेतृत्व करण्याचे गुण, या गुणांना या ठिकाणी वाव मिळतो. पुढे काय म्हणले बघा, असे सांघिक खेळ अनेक प्रकारचे आहेत. म्हणजेच ही सांघिक खेळाची उदाहरणं आहेत. क्रिकेट असेल, हॉकी असेल, फुटबॉल असेल, कबड्डी, हे वेगवेगळे सांघिक खेळ यामध्ये दिसून येतात. हे झाले वैयक्तिक आणि खेळ, असे 2 गट खेळांचे, बरोबर आहे. आणि अगोदर पाहिलेले आपण काय होतं ते प्रकार, वेगवेगळे खेळांचे प्रकार, टाइप्स ऑफ स्पोर्ट्स. आता पुढं काय सांगितले बघा, पुढचा पॉइंट काय आहे, जीवन हे एक क्रीडांगण आहे. काय म्हणले, जीवन हे एक क्रीडांगण आहे. हा सुद्धा एक खेळच आहे, बरोबर आहे का. सांगा कोणीतरी. हो सर. बरोबर आहे. आपल्या जीवन जगताना सुद्धा सांघिक दृष्ट्या खेळावं लागतं, वैयक्तिक दृष्ट्या दोन्ही बाजूने खेळावं लागतं. वैयक्तिक पण आणि सांघिक पण. जीवनामध्ये येणाऱ्या विविध अडचणी त्यांना तोंड द्यावं लागणार आहे. जीवनामध्ये येणारी सुख असतील, दुःख असतील, त्यांना सर्वांना पचवावं लागणार आहे, बरोबर आहे. म्हणजे जीवन सुद्धा एक क्रीडांगण आहे, असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. यामध्ये सुद्धा सहकार्याची भावना असणं गरजेचं आहे बघा, बरोबर आहे का. होय सर, एकमेकांना बरोबर. एकमेकांना सहकार्य करू. नेतृत्वाची गरज आहे का. जो कुटुंब प्रमुख असतो हो. त्यानं नेतृत्व चांगलं करावं, बरोबर आहे. एकमेकांना सहकार्य करावं सर्वांनी मिळून, आणि एकमेकांमध्ये
सांघिक भावना जपावं. बरोबर आहे. अशा पद्धतीने एकत्र येऊन खेळला गेला खेळ तर तो चांगला होतो. त्यात बघा पुढं काय म्हणले, परिस्थितीनुसार मानवाने आपला भाग खेळा खेळाडू वृत्तीने खेळावा आणि तो खेळत असताना अडीअडचणी, अपत्ती, सुखदुःखे व जय पराजय यांना हसतमुखाने तोंड द्यावे. म्हणजेच हा जीवनाचं एक क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावरील जीवन जगण्याचा खेळ हा सुद्धा तितकंच चांगल्या पद्धतीनं जगणं, खेळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. या ठिकाणी आपले क्रीडाचे प्रकार, खेळाचे प्रकार संपतात. यामध्ये काही अडचणी वगैरे प्रकार नाही सर. मग पुढचा भाग बघायचा. हो. तर आपला पुढचा जो पॉइंट आहे बहुतेक पहिलाच आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्पोर्ट्स एज्युकेशन. उद्दिष्टे. जसं शिक्षणाची उद्दिष्टे पाहिली गेल्या वेळेस, सुरुवातीला शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाच्या व्याख्या पाहिल्या आणि त्यानंतर शिक्षणाची उद्दिष्ट काय हे आपण पाहिलं. त्याच पद्धतीनं यामध्ये सुद्धा आता खेळ म्हणजे काय पाहिलं सुरुवातीला आणि त्याच्या पुढे खेळाची उद्दिष्ट काय, काय गरज आहे खेळ खेळण्याची, खेळ नाही खेळला तर चालत नाही का, किंवा त्याला सहभागी करावंच लागेल का, याची उद्दिष्ट काय आहेत ते आपण पाहूया. तुम्ही एखादी उद्दिष्ट सांगा बघू किंवा महत्व खेळाचं. सर शारीरिक शारीरिक सांगा. शारीरिक विकास होतो. बरोबर आहे, शारीरिक विकास. आणखीन तर बौद्धिक नाही तर होते. मानसिक आहे. परत जसं सांघिक आहे म्हणजे सांघिक सर्वांशी कसं वागावं, संघामध्ये कसं वागावं, त्या सगळ्या हे कौशल्य पण येतं. हो. आणखीन काही. बौद्धिक क्षमता वाढते. बौद्धिक क्षमता वाढते. तर कशा पद्धतीने वाढू शकेल, काय म्हणता येईल तिथं. काही खेळ सर बुद्धीच्या म्हणजे विचार करून खेळावे लागतात, त्याच्यामुळे बौद्धिक क्षमता वाढते. जसं की बुद्धिबळ. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळेच विचारलं म्हणजे कसं वाढेल बुद्धी. बुद्धिबळासारखे जे खेळ आहेत बुद्धीला ताण देणारे, म्हणजेच बुद्धीला व्यायाम देणारे खेळ आहेत ते. बुद्धीला चालना देणारे, विचार करावा लागतो आणि तो विचार तासभर 2 तासभर करत बसावा लागतं का, नाही. पटकन निर्णय घ्यावा लागतो, वेळ नसतो तिथं. सेकंदावरती घड्याळ चालू असतं आणि पटकन निर्णय होऊन पुढच्या पुढची जी चाल पडलेली आहे त्याला प्रत्युत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं. म्हणजेच बुद्धीला चालना देणे, बरोबर आहे. आणि बुद्धीवरती ताण येतो, जसं की आपण स्ट्रेचिंगचे व्यायाम करतो बघा. ताण म्हणजे हा वेगळ्या प्रकारचा ताण, तसा नाही, टेन्शनचा ताण नाही. तर आपण स्ट्रेचिंग करताना सुद्धा आपल्या मांसपेशींना ताण देतो, बरोबर आहे का. तशाच पद्धतीनं या अशा खेळाद्वारे आपल्या बुद्धीला सुद्धा ताण देता येतो, म्हणजे स्ट्रेचिंग, थोडक्यात आपल्या बुद्धीचं स्ट्रेचिंग. आणि त्यामुळेच आपली बुद्धी तल्लख होते आणि बुद्धीमध्ये वाढ सुद्धा होत जाते. आणखीन काही पुढे. शारीरिक विकास, बौद्धिक विकास. तर हार पचवण्याची एक मानसिकता पण तयार होते. काय. म्हणजे हार जीत दोन्ही गोष्टी पचवण्याची मानसिकता तयार होते.
बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे जिंकणं प्रत्येक असेल तर खेळामध्ये त्यामुळे जिंकून जाऊ नये, आणि हार असेल तर म्हणजे त्याच्यामध्ये उदासीनता किंवा नैराश्य त्याच्यामुळे येऊ नये. हो हो, छान छान, बरोबर. तर प्रत्येक खेळामध्ये विजयच निश्चित असतो असं होत नसतं, बरोबर आहे. खेळ हा विजय आणि पराजयाचा दोन्ही गोष्टी त्यामध्ये दडलेल्या असतात. कधी विजय होत असतो, कधी पराजय होत असतो. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला पचवता येणं तितकंच गरजेचं आहे, बरोबर आहे. ही मानसिकतेशी निगडीत येईल, बरोबर आहे. जय पराजय दोन्हीमध्ये सम राहणं. ठीक आहे, पुढे जाऊयात. आपला दुसरा पॉइंट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्पोर्ट्स एज्युकेशन, क्रीडा शिक्षणाची उद्दिष्ट, बरोबर आहे. तर यामध्ये काय काय सांगितले बघा. आताच आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे शारीरिक स्वास्थ्य मिळवणे, बरोबर आहे. दुसरं आहे मानसिक आरोग्य मिळवणे, सामाजिक कौशल्य, बरोबर आहे. हे सुद्धा त्याचे उद्दिष्टच आहे. पुन्हा चौथा आहे कौशल्यांचा विकास, कौशल्य विकसित करणे. पाचवा आहे चारित्र्याची बांधणी. आणि सहावा आहे आर्थिक लाभ, बरोबर आहे. आर्थिक लाभ सुद्धा आपल्याला तितकाच गरजेचा आहे. तर एक एक पॉइंट बघूयात आपण सुरुवातीला. पहिला आहे शारीरिक स्वास्थ्य, बरोबर आहे. शारीरिक स्वास्थ्यामध्ये काय सांगितले बघा. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ ही त्यांच्या जीवनात अत्यावश्यक भूमिका बजावते. आता इथं पहिल्यांदाच आलं बघा सर्वांगीण विकासासाठी. सर्वांगीण म्हणजे काय, आपण अगोदरच्या तासामध्ये पाहिलेलंच आहे. सर्वांगीण म्हणजेच शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक हे जे काही आहे, म्हणजे चहू बाजूने त्या व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. फक्त बौद्धिक विकासच होऊन चालतं का, नाही. शारीरिक होणं पण तितकंच गरजेचं आहे, मानसिक विकास होणं पण तितकंच गरजेचं आहे, म्हणजेच सर्वांगीण. त्या व्यक्तीचा चहू बाजूने विकास होणे म्हणजेच सर्वांगीण विकास होणे, बरोबर आहे. तर काय म्हणलंय, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो, बरोबर आहे. पुढे काय म्हणले बघा. रोजचा व्यायाम स्नायूंना मदत करतो. म्हणजे इथे थोडं हे झालेलं आहे. रोजचा खेळ, रोजच्या खेळामध्ये वेगवेगळ्या स्नायूंना ताण पडतो, बरोबर आहे. पळताना असेल, कोणतीही क्रिया आपण वेगवेगळ्या क्रिया करत असतो. आता समजा क्रिकेट खेळत आहे, वाकून खेळावं लागतं, कमरेचे स्नायू ताणले जातात, बरोबर आहे. बॉल लांब गेला की पळत जाऊन बॉल आणावं लागतं, म्हणजेच पायांचे स्नायू ताणले जातात, बरोबर आहे. तसंच किंवा बॉलिंग करताना हाताने बॉलिंग करावी लागते, हाताचे स्नायू ताणले जातात. अशा पद्धतीनं खेळामध्ये जवळपास सगळ्या वेगवेगळ्या स्नायूंना ताण पडतो. वेगवेगळे स्नायू खेचले जातात, वेगवेगळे स्नायू ताणले जातात, म्हणजेच स्नायूंना ताण मिळतो आणि स्नायूंना बळ मिळतं. थोडक्यात त्या स्नायूंचा एक व्यायाम होतो, आणि व्यायाम होणं म्हणजेच बळकटी येणं. तर रोजच्या खेळामुळे असं करा, रोजच्या खेळामध्ये स्नायूंना मदत होते, स्नायूंचा व्यायाम होतो, बरोबर आहे. त्यासोबत पुढे काय म्हणले बघा. खेळामध्ये नियमित सहभागामुळे हाडे आणि अस्थिबंधन मजबूत निरोगी होण्यास मदत होते, बरोबर आहे. तर काल परवा एक पेपर आला होता, त्यामध्ये लेख होता की आजकालच्या मुलांची हाडं ठिसूळ होत आहे. काय म्हणले, आजकालच्या मुलांची, अलीकडील मुलांची हाडं ठिसूळ होत आहेत. का हो असं होत असेल? आजकालची मुलं कमी खेळतात. म्हणजे जे मैदानावर जाऊन खेळणं असेल
किंवा हे कमी असतं. परत खाण्यामध्ये सुद्धा हल्ली मॅगी सारखे पदार्थ खाल्ले जातात किंवा रस्त्यावरचे पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे हवं ते पोषण मिळत नाहीत. त्यामुळे त्यांची हाडं आणि सूर्यप्रकाशाचा मेन म्हणजे सूर्यप्रकाशात बसत नाहीत किंवा सूर्यनमस्कार घालत नाहीत, त्याचा परिणाम होतो. आता सूर्यप्रकाश दिवसभर पण मिळत असतो, पण सकाळच्या सूर्यप्रकाशामुळं विटॅमिन डी मिळत असतो, बरोबर आहे. परंतु सकाळी मुलं लवकर उठत नाहीत आणि खेळायचं तर लांबच राहिलं, ते मोबाईलवरचे गेम्स खेळत बसतात, बरोबर आहे. त्यासाठी त्यांना घराबाहेर पडावं लागेल आणि कोवळ्या उन्हामध्ये खेळणं, पाटे पाटे खेळणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि सारखं बसून राहणं, विद्यार्थी मुलं मोबाईल घ्यायचं आणि तास तास 2-2 तास असेच निघून चाललेत आणि शारीरिक हालचाली होत नाहीत, शारीरिक खेळ होत नाहीत. त्यामुळं हाडांना व्यायाम पण मिळत नाही तेवढा. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ठिसूळता वाढायला लागलेली आहे. त्यासोबत आहारामध्ये दूध घेत नाहीत. हाडं ही कॅल्शियम पासून बनलेली असतात आणि हाडांना जर मजबूत बनवायचं असेल तर दूध घेणं तितकंच गरजेचं आहे, बरोबर आहे. तर आहारामध्ये दुधाचा समावेश नाही आणि अशा दोन्ही तिन्ही गोष्टींचा विचार करता शारीरिक क्रियांचा अभाव, तसेच विटॅमिन डी असेल किंवा कॅल्शियम असेल, या दोन्ही तिन्ही गोष्टींचा आपल्याला विचार या ठिकाणी करावा लागेल आणि विद्यार्थ्यांना खेळणंही तितकंच गरजेचं आहे, बरोबर आहे. तर अगोदर पूर्वी दूध ही तितकंच खायचे, दही, ताक. आता लहान लेकरांमध्ये बघा, लहानपणीच केस पांढरे पांढरे व्हायला लागले, बरोबर आहे का. असं का होत असेल? जेवणामध्ये दुधाचं प्रमाण कमी आहे, विटॅमिन्स कमी मिळत आहेत. केस चांगले राहण्यासाठी बी विटॅमिन्स, केस काळेभोर राहण्यासाठी बी कॉम्प्लेक्सचे जे विटॅमिन्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये पुरेपूर असणं गरजेचं असतं. हे विटॅमिन्स कुठून मिळतात? दुग्धजन्य पदार्थ, दही असेल, ताक असेल, यांचं प्रमाण कमी झालंय जेवणामध्ये, बरोबर आहे. आणि मिळत असलं तरी शहरी भागामध्ये पॉकेटची दूध, भेसळयुक्त दूध, म्हणजे त्यामध्ये शुद्धता पण राहिलेली नाही, बरोबर आहे. एक तर आहे न खाणं आणि खाल्लं तर तशा प्रकारचं शुद्ध भेटत नाही, त्याच्यामुळं पण हे असे प्रकार उद्भवत आहेत, बरोबर आहे. त्याच पुढे काय म्हणलंय बघा, हाडे म्हणजे अस्थी. खेळामध्ये नियमित सहभागामुळे हाडे म्हणजे अस्थी मजबूत होतील. त्यासोबत अस्थिबंधन म्हणले बघा. अस्थिबंधन म्हणजे काय? सांगता येईल ती बंधन? सर सांधे अस्थिबंधन म्हणजे ठीक आहे बघा, सांधे पण आहेत आणि हे खालचा, आता समजा हे वरचा हाड, हे खालचा हाड, मग ह्याला चिटकवून कोण ठेवलंय हो? मांसल भाग. मांसल भाग तर आहेत, तर त्यांच्यामध्ये एक जोड असतो, त्याला म्हणतात. सांधे 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 नाही, सांधे तर आहेतच, परंतु त्यांना जोडण्याचा एक खुर्च्या टाईपचा असतो, टेंडॉन्स म्हणून म्हणलं जातं. डाव्यासारखी कार्टिलेज सर. हो हो हो, डाव्यासारखी मजबूत असतात आणि हाडांना जोडण्याचं ते काम करतात, म्हणजे थोडक्यात बांधून ठेवण्याचं काम करतात. त्याला म्हणायचं आहे खुर्च्या म्हणतात त्याला, खुर्चे मराठीत मध्ये. एक मिनिट, माझ्याकडे हे नाही तर दाखवतो, एक मिनिट.
यामध्ये दाखवले बघा, वरचं एक हाड आहे आणि खालचं एक आहे आणि त्यांना जोडलेला एक भाग आहे बघा, पांढऱ्या याच्यामध्ये दाखवले तो, दिसतंय का? या इमेज मध्ये दिसते का? हो वर सर. खालचा हाड, या दोघांना जोडणारा एक ही दाखवलेला आहे, पांढरा भाग, लिगामेंट्स, टेंडॉन्स असं पण म्हणतात त्याला. बरोबर आहे, म्हणजे हाड एकमेकाला बांधून ठेवणारी ही आहे हे. यामध्ये पण हा भाग दाखवले बघा, लिगामेंट, म्हणजेच अस्थिबंधन. थोडक्यात अस्थिंना, हाडांना बांधून ठेवण्याचं काम ते करत असतात. मग काय म्हणलं या ठिकाणी, खेळामुळं काय होतंय, तर हाडं तर मजबूत होतातच, त्यासोबत अस्थिबंधन सुद्धा मजबूत होण्यासाठी आपल्याला काय होते, मदत होते. पुढे बघूया, खेळ खेळणे किंवा इतर शारीरिक हालचालीमुळे विद्यार्थ्यांना वाढलेले वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते. बरोबर आहे का? हो सर. शरीराच्या हालचाली, कॅलरीज, आपलं वजन कमी करणं म्हणजेच कॅलरी कमी करणं, कॅलरी कमी करावे लागतात. मग त्या नुसत्याच बसून होतात का? आताच्या काळातील बघा, काही मुली असतील लहानपणीच, मोठेपणी तर सोडा, लहानपणीच म्हणजे 4थीला असतील, 5वीला असतील, 3रीला असतील, अशा किंवा मुलं म्हणा, जास्तच लठ्ठ वाटायला लागतात. बरोबर आहे, वजन गुबगुबीत असणं वेगळं आणि लठ्ठ वाटणं थोडस वेगळं, म्हणजे गुबगुबीतच्या पुढे, आलं का लक्षात? तर असे असे विद्यार्थी पण जास्त प्रमाणामध्ये आजकाल दिसून येत आहेत. तर याचं कारण काय आहे? खेळांचा अभाव. विद्यार्थी खेळतच नाहीत जास्त प्रमाणामध्ये म्हणावं तसं, परंतु त्यांना बंधनं पण तशी आहेत. शाळा आहे, सकाळी ट्युशन वेगळं आहे, सकाळचं पहाटेचं, पण शाळा सुटल्या सुटल्या ट्युशन वेगळं आहे, परत नंतर घरी आल्या आल्या खेळावं म्हणलं तर त्यावेळेस पण वेळ नाही त्यांना तेवढासा, होमवर्क करावं लागतं, एवढा मोठा अभ्यास पडलेला असतो आणि थोडाफार 15-20 मिनिटाचा वेळ मिळाला की विद्यार्थी अभ्यासाला लागतात आणि अभ्यासामध्येच 8-9 वाजतात. परत सकाळी लवकर उठावं लागतं, सकाळचं ट्युशन असतं. म्हणजे थोडक्यात यामुळं सुद्धा त्यांना खेळण्यासाठी वेळ मिळत नाही तितकासा, आणि खेळण्याची जागा मोबाईलनं पण घेतलेली आहे. या दोन्ही तिन्ही कारणामुळं खेळ खेळणं त्यांचं थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंच प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे. तर सर, खेळण्याचं शहरामध्ये प्ले ग्राउंड पण नाहीयेत सर. म्हणजे जे काय, खेळणारे मुलं असतात त्यांना मैदान पण लवकर भेटत नाहीत शहरामध्ये मुलांना. मैदान पण भेटत नाहीत आणि मुलं पण भेटत नाहीत. बरोबर आहे का? हो सर. खेळण्यासाठी दुसरी त्याच वयाचे विद्यार्थी पण म्हणजे मुलं पण असले पाहिजेत, ते पण त्या प्रमाणामध्ये भेटत नाही. कुठतरी 1-2 जण असतात आणि ते घरीच आपल्या आपल्या मोबाईल मध्ये व्यस्त असतात. बरोबर आहे, मैदान पण असणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यासोबत प्रतिस्पर्धी म्हणजेच खेळाडू सहभागी असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि शरीराच्या हालचाली होत नसल्यामुळं विद्यार्थ्यांच्या वजनामध्ये वाढ होत आहे. तर खेळाच्या उद्दिष्टामध्ये ते पण सांगता येईल शारीरिक स्वास्थ्याच्या, की वाढलेलं वजन सुद्धा नियंत्रण ठेवण्यासाठी खेळामुळं मदत होते. पुढचा काय बघा पॉइंट,
शारीरिक हालचालीमुळे रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यात कुशलतेने मदत होते. आता बहुतेक हे विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही. विद्यार्थ्यांमध्ये रक्तदाब नसतो, नॉर्मल असतो रक्तदाब, परंतु रक्ताभिसरण जे आहे ते व्यवस्थित होणं तितकंच गरजेचं आहे. जसं की पळणे म्हणा, म्हणजे खेळामध्येच या क्रिया घडतात सगळ्या. पळणे असेल, धावणे असेल किंवा इतर गोष्टी, शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली झाल्या की शरीरामध्ये रक्ताभिसरण सुद्धा वेगानं होतं, हृदय सुद्धा जोरात धडकायला लागतं आणि हृदयाचा पण व्यायाम होतो आणि रक्ताभिसरण सुद्धा व्यवस्थित होतं, सुधारतं. ते होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होत असेल तर रक्तदाब पातळी सुद्धा नियंत्रणामध्ये राहू शकते. पुढे बघा, खेळ खेळल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. तर हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे बघा. रोगप्रतिकार शक्ती विद्यार्थ्यांमध्ये चांगली असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? रोगप्रतिकार शक्ती जर व्यवस्थित नसेल तर थोडस वातावरण बदललं की विद्यार्थी आजारांना बळी पडतील. सर्दी म्हणा, ताप म्हणा, किंवा सारखं सारखं नाक वाहणे, टॉन्सिल्सचा त्रास किंवा आणखीन इतर कुठल्या गोष्टी. थोडस वातावरणामध्ये थंडी वाढली किंवा वातावरणामध्ये चेंज झाला, थोडस वातावरणामध्ये आभाळ आलं की लगेच विद्यार्थ्यांना अशी लक्षणं दिसायला लागतात. म्हणजे काय असतं तर कमकुवत प्रतिकार शक्तीचं लक्षण असतं. म्हणजे बसून राहणाऱ्यांची प्रतिकार शक्ती तेवढी तितकीशी चांगली नसते. मग त्यासाठी काय करावं लागतं, शरीराच्या हालचाली होणं गरजेचं आहे. मग शरीराच्या हालचाली कशाच्या माध्यमातून होतात? एक तर व्यायामाच्या माध्यमातून किंवा दुसरं खेळांच्या माध्यमातून. बरोबर आहे? आणि हालचाली झाल्या तरच प्रतिकार शक्ती वगैरे वाढलेली दिसून येईल. शरीर चांगलं असेल तरच मन सुद्धा चांगलं असणार आहे. बरोबर आहे? निरोगी शरीरातच निरोगी मनाचं स्थान असतं. शरीरच निरोगी नसेल, शरीरातच आजार असतील, विकार असतील, तर त्या निरोगी नसलेल्या शरीरामध्ये निरोगी मन असणार आहे का? हो, नाही. तर त्याची अट काय आहे? बरोबर आहे, देव सुद्धा मंदिरातच असतो. किंवा घाण जागेमध्ये आपल्याला बसावं वाटतं का? नाही. आपल्याला कुठंतरी बसायचं आहे, आपण स्वच्छ जागा बघूनच त्या ठिकाणी बसतो. म्हणजे अट काय आहे बसण्याची? ही जागा स्वच्छ असावी थोडीफार. तसंच मनाचं सुद्धा तसंच आहे. शरीर निरोगी असलं तरच आपलं मन सुद्धा त्या ठिकाणी स्थिरावतं. आता ते पोरग कुठे गेलं, आपण लॉक लावून जाऊ, त्याला ट्युशनला जायचंय. अशा पद्धतीने आपल्याला खेळाचे शारीरिक फायदे किंवा उद्दिष्टामध्ये आपल्याला पाहता येतात. तर पुढे बघूया, पुढचा जो भाग आहे मानसिक आरोग्याचा, ते बघूया. दुसरा भाग आहे किंवा दुसरा पॉइंट त्यातलाच म्हणता येईल, मानसिक स्वास्थ्य. बरोबर आहे? आताच तुम्ही म्हणल्याप्रमाणे मानसिक स्वास्थ्य हवं असेल तर अगोदर जे अट का असेल, शारीरिक स्वास्थ्य, शरीर स्वस्थ असणं गरजेचं आहे. शरीर स्वस्थ असेल तरच आपण मन सुद्धा आपलं स्वस्थ असणार आहे. पुढे बघूयात, शारीरिक स्वास्थ्याच्या उद्दिष्टामध्ये काय सांगता येईल? खेळ कंटाळवाणेपणा कमी करण्यास मदत करतात. बरोबर आहे? आणि आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी चांगल्या स्थिती वाढ करण्यास मदत करतात. हे मानसिक आरोग्यामध्ये येतं बघा. सारखंच विद्यार्थी अभ्यासामध्ये असतील तर कंटाळवाणेपणा
कंटाळेपणा जास्त येईल त्यांना, मनावरती ताण येईल आणि त्यामुळं ते उदासीनतेचे शिकारी होऊ शकतील. बरोबर आहे. आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी मन प्रसन्न असावं लागतं. बरोबर आहे. जसं की तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. तसंच कोणतीही गोष्ट चांगली सफल करण्यासाठी त्या अगोदर मन प्रसन्न असणं गरजेचं आहे. विद्यार्थी अभ्यास करत आहेत, फक्त उगाच करायचं म्हणून करत आहेत आणि मनातून करत आहेत, या दोन्ही गोष्टीमध्ये खूप बदल आहे. बरोबर आहे. आणि केलेला अभ्यास व्यवस्थित लक्षात राहावा, सगळं व्यवस्थित व्हावं, यासाठी मन प्रसन्न असणं त्यांचं तितकंच गरजेचं आहे. मग शाळेतून आल्या थोडाफार खेळ त्यांच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. म्हणजेच दिवसभर त्यांचं मन थकलेलं असतं, शाळेमध्ये वेगवेगळे लेक्चर्स असतील, त्यामुळं मनाला ताजेतवानेपणा येण्यासाठी खेळणं तितकंच महत्वाचं. कंटाळवाणेपणा कमी करण्यास मदत होते, म्हणजे मानसिकतेशी संबंधित आहे, मनाला प्रसन्न करण्यासाठी. त्याच्या पुढे बघा काय म्हणले, खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांचे नैराश्य आणि तणावाचे प्रमाण कमी होते. बरोबर आहे का हे? हो सर. नैराश्याचं प्रमाण कमी होतं, कारण शारीरिक क्रिया घडतात, सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, पळाल्यामुळे श्वासोश्वास जास्त होतो, ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या आणि मनाशी निगडीत असले की ताज्या म्हणजे हवेमध्ये शारीरिक हालचाली होणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. मुलांचा नैराश्यपणा हे सुद्धा कमी होतं. नैराश्य आणि तणावाचे प्रमाण कमी होते. आता तणाव म्हणजे त्यांच्याकडे काय तणाव असेल विद्यार्थ्याकडे, घरप्रपंचाचा तर तणाव नसतो, थोडक्यात फक्त अभ्यासांचा ताण असतो. हा तणाव वेगळा. तितकंच खेळलं की मन फ्रेश होण्यासाठी त्यांना मदत होते. पुढे काय म्हणलेलं आहे, शारीरिक क्रियाकलापामध्ये गुंतल्याने, म्हणजेच खेळालाच दुसरं काय म्हणलं जातं, शारीरिक क्रियाकलाप, एखादी क्रिया करणे शारीरिक दृष्टीने. तर शारीरिक क्रियाकलापामध्ये गुंतल्याने, थोडक्यात खेळामध्ये गुंतल्याने तुमचे मन शांत आणि आरामशीर होईल. हे सगळं मनाशी निगडीत आहे. नैराश्य असेल, डिप्रेशन असेल, ताणतणाव असेल, मन शांत होणं असेल, मन स्थिर होणं असेल, मन एकाग्र होणं असेल, या सगळ्या मनाशी निगडीत असणाऱ्या गोष्टी आहेत आणि या खेळाने साध्य होत जातात. बरोबर आहे. आता बघा, विद्यार्थी जास्त खेळून आले की आरामपणा म्हणजेच हलकेपणा जाणवतो त्यांना आणि मन सुद्धा त्यांचं शांत होतं. बरोबर आहे. पुढे काय सांगितले, शारीरिक क्रियाकलापामध्ये पूर्ण सहभाग एकाग्रता सुधारण्यास मदत करेल. बघा, एखादा खेळ आहे, कबड्डी असेल किंवा खो खो असेल, अशा खेळामध्ये त्या खेळाडूची एकाग्रता असणं गरजेचं असतं. बरोबर आहे. एकाग्रता असेल तरच, आता खो खो खेळत आहात तुम्ही, कोणता प्लेअर कुठून जातोय, त्याला पकडण्यासाठी कुठून येतोय, किंवा त्यानं कुठून धावायला पाहिजे, किंवा कबड्डी खेळत आहे तर त्यावेळी त्यानं किती चाणाक्ष असायला पाहिजे, पुढचा खेळाडू येऊन त्याला कधी टच करून जाईल हे सगळं त्याला समजलं पाहिजे. त्याच्यासाठी एकाग्रता तिथं त्याला मदत करत असते. म्हणजेच एकाग्रता
ठेवण्याचा प्रयत्न तिथं होत असतो. थोडक्यात मग पुढे चालून मनालाही तशीच सवय लागत असते. शारीरिक क्रियाकलापामध्ये म्हणजेच खेळामध्ये पूर्ण सहभाग म्हणजे वेगवेगळ्या खेळामध्ये सहभाग झाला की एकाग्रता सुधारण्यास मदत होते. पुढे काय म्हणले बघा, झोपण्याच्या सवयीमध्ये सुधारणा होते. बरोबर आहे का? बघा, जितकं शारीरिक हालचाली होतील, विद्यार्थी जितकं खेळून येतील तितकं ते लवकर झोपतात. बरोबर आहे? किंवा आपण दिवसभर आरामशीर आहोत तर रात्री झोप तेवढी म्हणावी तशी लागत नाही. परंतु आपणच दिवसभर काम केलेलं असेल तर रात्री चांगली झोप लागते. म्हणजे झोपेमध्ये सुधारणा, क्वालिटीची झोप होणं तितकंच गरजेचं आहे. आणि खेळामधून हे साध्य होतं. खेळामुळे विद्यार्थी खेळामध्ये दमतात. बरोबर आहे? त्यांच्यावरचा ताणतणाव कमी होतो, शरीरावरचा असेल किंवा मनावरचा असेल, आणि विद्यार्थी रात्री लवकर झोपतात. आणि झोप सुद्धा क्वालिटीची होणं गरजेचं आहे. गुणवत्तापूर्ण झोप होणं तितकंच गरजेचं आहे. हे सुद्धा त्यामध्ये साध्य होतं. झोपण्याच्या सवयीमध्ये सुधारणा होते. पुढे काय म्हणलेलं आहे बघा, एंडॉर्फिन उत्पन्न होते, जे नैसर्गिक मूड वाढवणारे असतात. म्हणजेच एक हार्मोन्स आहेत. बरोबर आहे? जसं की फील गुड हार्मोन, हॅपी हार्मोन, असे हार्मोन्स कधी वाढतात तर शारीरिक हालचाली झाल्या पाहिजेत. मग ह्या कशामध्ये होतात? खेळामध्ये होतात किंवा व्यायामामध्ये होतात. खेळामध्ये होणाऱ्या शारीरिक हालचालीमुळे एंडॉर्फिनचं प्रमाण वाढतं. तसेच नैसर्गिक मूड वाढवणारे जे हार्मोन्स असतील, हॅपी हार्मोन्स, फील गुड हार्मोन्स, हे यांचं प्रमाण वाढतं आणि व्यक्तींना अधिक आराम, आनंदी वाटण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना आराम आणि आनंदी वाटण्यास मदत होते. हे कधी शक्य होईल मग? तर खेळ खेळल्यानंतर शक्य होईल. हे झालं सर्व मानसिक स्वास्थ्याशी निगडीत. त्याच्यापूर्वी पाहिलं आपण शारीरिक स्वास्थ्याशी निगडीत. बरोबर आहे? आता काही काही विद्यार्थ्यांमध्ये एकलकोंडेपणा जास्त असतो किंवा काही काही विद्यार्थ्यांमध्ये आळशीपणा जास्त असतो. एकच गोष्ट करण्यासाठी 10 वेळेस सांगावं लागतं. मग तो विद्यार्थी 10 वेळेस सांगितल्यानंतर मग करण्यासाठी तयार होतो. किंवा काही काही जणांना नुसतंच पडून राहावं वाटतं, काही कामच करू नये, उगं बसून राहावं, हे असेल किंवा एकलकोंडेपणा असेल. हे अशा ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे उद्भवतात तर शरीरांच्या हालचाली नाहीत, व्यायामाचा अभाव आहे किंवा खेळांचा अभाव आहे. मग हे सगळं कधी हे होईल तर ज्यावेळेस आपण खेळ वगैरे खेळू त्यावेळेस हे हार्मोन्स जे असतात ते व्यवस्थित पुरवले जातात आणि त्यांना आरामदायी वाटतं, आनंदी वाटतं आणि एकमेकात मिसळणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये काही अडचणी वगैरे मानसिक स्वास्थ्याशी? नाही सर. ठीक आहे. शारीरिक स्वास्थ्य असेल किंवा मानसिक स्वास्थ्य असेल, यामध्ये तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगू शकता की खेळामुळे बाबा हे होऊ शकतं, म्हणजे आणखीन आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल. सांगू शकाल काही? मानसिक आरोग्य कसं राहील खेळामुळं किंवा शारीरिक आरोग्य?
खेळामुळे सर फिटनेस आपला शेवटपर्यंत चांगला राहतो. पण हे खेळ आता शाळेमधली मुलं शाळेपासून आपण खेळत आलेलो असतो, पण जसं आपण मोठे होत जातो तस तसं हे खेळ कमी होतात. म्हणजे आपली जबाबदारी वाढते, या सगळ्या हो, गोष्टी होतात त्याच्यामुळे. पण ते शेवटपर्यंत माणसाने कुठला ना कुठला तरी खेळ जोपासला पाहिजे. बरोबर आहे. ह्या म्हणजे शारीरिक हालचाली होणं गरजेचं असते. त्यामध्ये खेळ असेल, मग त्याच्यासाठी पर्याय काय ठेवता येतात, तर खेळ खेळ किंवा व्यायाम. आपण मोठे झाल्यास खेळ खेळण्याच्या तेवढं ह्याच्यात जात नाही, व्यायामामध्ये शिरतो. हो सर, एकूणच मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्यांसाठी किंवा सामाजिक ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करता खेळ हे खूप महत्वाचे आहेत. आणि हो, शाळेतल्या मुलांनी तर कंपल्सरी खेळलंच पाहिजे. हो, आता आपली बरोबर. शिक्षण पद्धती अशी आहे की मुलांना जास्त अभ्यासाचं बर्डन आहे, पण हो, थोडं त्याच्यामध्ये हे केलं पाहिजे, म्हणजे खेळासाठी मुलांना जास्तीत जास्त प्रवृत्त केलं पाहिजे. आजकाल मुलं खेळण्यासाठी कंटाळा करतात. हो, हो, हो. खेळण्यासाठी कंटाळवाणीपणा करतात, परंतु मोबाईल्सवरचे खेळ खेळतात, गेम्स वगैरे. कारण म्हणजे पडणं, खरचटणं ह्या गोष्टी घडतच नाहीत ना आता जास्त. मोबाईलवरच सतत असल्यामुळे पडणं, खरचटणं ह्या गोष्टी लहानपणी ज्या आम्ही त्याचा अनुभव घेतला, ती मुलं जास्त कमी घेतात अनुभव याचा. त्यामुळे साध्या साध्या गोष्टींना सुद्धा ही मुलं फेस करू शकत नाहीयेत आजकाल. हो, हो, बरोबर आहे. पडलं पाहिजे, उठलं पाहिजे, खरचटलं पाहिजे, आणि अशातूनच शरीराची जडणघडण होते, शरीर कणखर बनतं. बरोबर आहे का? हो सर. आणि नुसतं बसून राहणे किंवा मोबाईल्सवरती गेम्स खेळणे हे तर उलट धोकादायक आहे शरीरासाठी. त्याचे रेडिएशन्स असतील, आणि स्क्रीनचा वापर जास्त म्हणजेच डोळ्यांचं आरोग्य धोक्यात येतं, डोळ्यांचं पण आरोग्य धोक्यात, आणि रेडिएशन ते पण धोक्यात. उलट याचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत. आणि आणि सर लहान मोबाईलवर वेगवेगळे व्हिडिओज बघितले जातात मुलांकडून, आणि त्याच्यामुळे त्या विचार निर्माण होतात. प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर त्या संबंधी ते विचार निर्माण होतात. त्यामुळे मानसिक आरोग्य जास्त, डिप्रेशन यासारख्या गोष्टी जास्त वाढल्यात आजकाल मुलांमध्ये. हो, मानसिक म्हणजे माहिती जास्त होते त्यांच्या डोक्यात, वेगवेगळे व्हिडिओ पाहतात आणि माहितीचा भडीमार जास्त प्रमाणामध्ये होतो. आता घागर आपली छोटी आहे, त्यामध्ये 5 लिटर पाणी बसू शकतं, परंतु 10 लिटर बसू शकतं का? नाही. तसा प्रकार त्या ठिकाणी होतो. बुद्धी त्यांची छोटीशी आहे, लहान, पण वेगवेगळे व्हिडिओ पाहणं किंवा वेगवेगळे हे पाहणं, त्याच्यामुळे माहितीचा भडीमार होतो. ते सुद्धा त्यांच्यासाठी तितकंसं योग्य नाही. म्हणजे यासाठी मैदानी खेळ खेळ खेळण्यासाठी मैदानावर जाणं तितकंच गरजेचं आहे. आणि दिवसातून 1 तास, 1 तास जरी खेळलं तर त्यांच्यासाठी पुरेसं आहे. शाळेमध्ये खेळाचे तास वगैरे असतात, परंतु सर्वजणच त्या खेळामध्ये सहभागी होत नाहीत. काही जण बघत बसतात, जे प्रेक्षक, बरोबर आहे, प्रेक्षकाची भूमिका घेत असतात, आणि काही जणच खेळत असतात, परंतु सर्वांनीच खेळणं तिथं गरजेचं आहे. दिवसातून कमीत कमी एखादा तास तरी खेळावं. हो सर, बरोबर. ठीक आहे, पुढे बघूयात. तिसरा पॉइंट आहे आपला सामाजिक कौशल्य. खेळाचं उद्दिष्ट किंवा खेळाच्या फायद्यामध्ये काय सांगता येईल, तर सामाजिक कौशल्य सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणं तितकंच गरजेचे आहे. तर काय म्हणले बघा यामध्ये, खेळ व्यक्तींना नवीन लोकांना भेटण्याची, मित्र बनवण्याची आणि टीम वर्क. आता खेळामध्ये ज्यावेळेस तो सहभागी असेल, ज्यावेळेस वेगवेगळ्या स्पर्धा होतात, त्या ठिकाणी गेलं की वेगवेगळे लोक भेटतात, वेगवेगळी मुलं भेटतात, ज्याच्यातून वेगवेगळ्या नवीन लोकांना भेटण्याची, नवीन विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी या ठिकाणी भेटते. आणि जाताना एकत्र मिळून जाणे, बरोबर आहे. आपली टीम दुसऱ्या गावी खेळण्यासाठी जाते, म्हणजेच एकमेकांमध्ये संवाद वाढतो.
बरोबर आहे. टीमवर्क कसं करावं हे सुद्धा आपल्याला त्यामधून शिकता येतं. आता एक जण तयार झालाय, दुसरा तयार झाला नाही, त्याला तयार करणं, त्याला काहीतरी अडचण आहे त्या अडचणीचं निवारण करणं आणि त्याला तयार करणं, किंवा 4-5 जण तयार झालेत आणखीन तिसरा आलाच नाही, त्याला पटकन बोलवून घेणं. म्हणजेच अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यातून त्यांना शिकण्यात येतात. त्यासोबत परगावला आपली टीम जाणार आहे, म्हणजेच तिथं जाताना सुद्धा हे सर्वजण मिळून मिसळून जातील. एकमेकांमध्ये सहकार्याची भावना यांच्यामध्ये वाढीस लागते. आणि तिथं गेल्यानंतर तिथं सुद्धा वेगवेगळे लोक भेटतील, वेगवेगळे सर भेटतील, किंवा तिथले वेगवेगळे नवीन विद्यार्थी भेटतील. त्यातून त्यांना मित्र बनवण्याची संधी वाढेल. बरोबर आहे. तर ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सामाजिक कौशल्यामध्ये समाजामध्ये जगताना जितक्या ओळखी असतील तितकंच चांगलंच आहे. बरोबर आहे. तर काय म्हणले बघा, नवीन लोकांना भेटण्याची संधी तसेच नवीन मित्र बनवण्याची संधी सुद्धा यामध्ये मिळते. आणि टीम वर्क कसं करावं हे सुद्धा आपल्याला अशा खेळामधून साध्य होतं. संवाद असेल, नेतृत्व असेल, यासारखी सामाजिक कौशल्य विकसित करण्याची संधी हे खेळ देत असतात. बरोबर आहे. अगोदर आपण पाहिले की नेतृत्व म्हणजे काय, टीमवर्क करताना एखाद्याने नेतृत्व करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आपली टीम जिंकण्यापर्यंत नेण्यासाठी एखादा लीडर हवा असतो. बरोबर आहे. आणि तो जे सांगेल त्याचं ऐकणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. सांगणारा सांगतोय वेगळंच आणि आपण करतोय वेगळंच, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे एखाद्यानं सांगितलं तर ते ऐकणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजेच या सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्यामध्ये रुजतील. नेतृत्व करणाऱ्याचं ऐकून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि नेतृत्व करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. या सर्व गोष्टी खेळामध्ये घडून येतील, खेळ खेळताना घडून येतील. यासारखी सामाजिक कौशल्य विकसित करण्याची संधी खेळ देतात. पुढे काय म्हणलंय, सांघिक खेळामध्ये भाग घेतल्याने आपलेपणाची भावना वाढू लागते. बघा, बरोबर आहे का हे? आपलेपणाची भावना वाढते. होय सर, बरोबर आहे. एखादी टीम असेल तर टीम मधील इतर जे विद्यार्थी आहेत ते आपले आहेत, किंवा दुसरीच कोणतर, आपण समजा परगावी गेलो कुठेतरी खेळण्यासाठी आणि दुसऱ्या टीमने आपल्या एखाद्या विद्यार्थ्याला काय म्हणलं तरी सर्व टीम एकत्र येते. बरोबर आहे. म्हणजेच आपलेपणाची भावना वाढते. त्या टीम मधील प्रत्येक मेंबर म्हणजेच आपण. बरोबर आहे. आणि प्रत्येक जण म्हणजेच टीम. आणि जीवन जगताना आपलेपणाची भावना सुद्धा समाजामध्ये तितकीच महत्वाची आहे. तर आपलेपणाची भावना वाढू लागते. पुढे काय म्हणलंय, सकारात्मक नातेसंबंध वाढू शकतात. बरोबर आहे. सकारात्मक नातेसंबंध वाढणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पुढे काय सांगितलंय, जीवनातील अनेक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी टीमवर्क आवश्यक आहे. आता समजा तुम्ही कुठं तर मोठ्या कंपनीमध्ये जॉबला लागला असाल, किंवा अधिकारी म्हणून जॉबला लागला असाल, तर अधिकारी असताना तिथं जे कर्मचारी आहेत इतर, त्यांना कसं हाताळावं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बरोबर आहे. कुणाला तरी चांगलं बोलावं किंवा एखाद्याला रागवावं हे योग्य नाही. सगळ्यांना समान वागणूक त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं. आणि कर्मचाऱ्यांकडून काम कसं करून घ्यावं हे सुद्धा त्या अधिकाऱ्याचं एक लक्षण असतंय. बरोबर आहे. अधिकाऱ्याचं लक्षण आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याकडून काम कसं करून घ्यावं ते सुद्धा त्यामध्ये विकसित होणं गरजेचं असतं. बरोबर आहे.
आणि कर्मचाऱ्यामधले हेवेदावे असतील किंवा अडचणी असतील हे सगळं त्या ठिकाणी टाळता येतं. मग त्यालाच काय म्हणलेलं आहे, जीवनातील अनेक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी टीमवर्क आवश्यक असते. तसेच पुढे काय म्हणले बघा, खेळामुळे व्यक्तींना समान ध्येयासाठी इतरांसोबत कसे कार्य करावे हे शिकण्यास मदत होते. ध्येय एकच आहे खेळताना, जिंकणे, बरोबर आहे. तर सर्वांचं टीम मध्ये अनेक जण आहेत, समजा क्रिकेटच्या टीम मध्ये 11 जण आहेत, परंतु ध्येय काय आहे सर्वांचंच, जिंकणे हे ध्येय आहे. म्हणजे व्यक्ती अनेक जण आहेत पण ध्येय एकच आहे. म्हणजेच एकाच ध्येयासाठी अनेक जण प्रयत्न करणे, एकमेकाच्या सहभागाने प्रयत्न करणे हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. जीवन जगताना सुद्धा अशा गोष्टी घडून येत असतात आणि सर्वजण मिळून मिसळून ते ध्येय साध्य करणं गरजेचं असतं. अशा भावना सुद्धा याच्या माध्यमातून विकसित होतात सामाजिक कौशल्य. ठीक आहे, तर आपण 3 हे बघितलेले आहेत, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. पुढचे जे 2 पॉइंट्स आहेत ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. यामध्ये काही अडचणी वगैरे असतील तर सांगा. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बघितलेले आहे आपण 3 पॉइंट्स. पुढे आहे कौशल्य विकास, चारित्र्याची बांधणी आणि आर्थिक लाभ. हे आपण उद्याच्या तासामध्ये बघूया.